मंगळवार आमचो आठवडी बाजार कणकवलेच। आज मी आणलंय बांगडे, ताजे फडफडीत होते। सरंगे पण खूप मासो येतला, मालवणचो, आचऱ्याचो सगळे। आता पटकी देवीच्या तिकडे मंदिर असा ना, त्याच्या बाजूक मार्केट असा, थंय आज भरता। सकाळी जाऊन ना बांगडे घेऊन येले, ताजे फडफडीत होते आणि मोठे होते। 100क 2, खूप जणांक वाटतात महाग, पण हे मोठे असल्या कारणान 2 आणि जे बारके बांगडोले होते ते 4 आणलंय। स्वच्छ धुतलंय, थोड्या टकलेची आणि शेपटीची आमटी करतोय आणि हे बाकीचे असत ते तळूचे असत, म्हणजे भाजतलंय। नंतर ते असे पाकाटे बिकाटे कापून स्वच्छ धुतलंय, त्याका मीठ लावलंय आणि आमटेच्या माशांक मीठ लावून ठेवून दिले। आमट्याचे मासे आमटेत सोडताना मीठ धुवून काढायचं आणि भाजक्या माशाक या मीठ लावलंय, आगळ लावलंय, हळद आणि लाल तिखट। ताजे फडफडीत असले की लसूण आणि आला लसूण पेस्ट लावकच होई असं नाही, कधीतरी लावते नंतर ते असे रव्यात घोळवलंय। आज तांदळाचा पीठ माझ्याकडचा संपलेला हो, म्हणजे असा आता मिक्स असा भाकरीचा, जोंधळ्याचा आणि तांदळाचा, त्यामुळे मी लावक नाही। पूर्ण रवो लावलंय आणि चुरचुरीत भाजून घेतलंय। अप्रतिम चव, ताजे फडफडीत होते आणि मोठे होते। जून बांगड्यांक वेगळी चव असता ना, हे मोठे आज मिळाले माका, नाहीतर मी बांगडुले पण आणतंय। कधीतरी मार्केटात गेलास तर असे ताजे फडफडीत मासे आणा, तळा, खावा, अप्रतिम चव लागता। आवडतले तुमका। आज सोलकढी पण मी केलं आहे आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा।